नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की दाजीला बी लागलं काय. दादांना मी नव्हतो सोबत, माझा भासा होता आणि ते चालले होते मौतीला. तिची आत्या वारली होती, त्याच्या मौतीला चालले होते ते. म्हणजे मौत झाली आणि रिटर्न आले. रिटर्न येता वेळेस तो ॲक्सिडेंट आला. काय झालं की समोर एक गाडी चालली होती आणि पाठीमागून यांची होती आणि दोन्ही फास्ट होत्या. आणि समोरच्याला टर्न घ्यायचा, त्यानं लगेच ब्रेक मारलं आणि हे जाऊन त्याला भिडले आणि तसे ठोकले, तसे दोघं समोर उडाले आणि भरपूर मार लागलेला आहे दोघाला. पण तेवढंच देवाचा आशीर्वाद की त्याने पाठीमागून गाड्या नव्हत्या आणि तुमच्या भावाचा आशीर्वाद, त्याच्यामुळं चांगलं त्याला जास्त मार नाही लागलेला. थोडक्यात झालंय जे काय ते. आणि मी नव्हतो सोबत. बऱ्याच जण म्हणले की दाजीला किती लागलं, काय लागलं. ते भासा होता सोबत. आणि बघा पेशंट आमचं ते हाताच्या शोल्डरला जास्त मार लागेल. इथं थोडं उचाकल्यासारखं झालंय ते. आणि डोक्याला आहे, हाताला आहे खाली, आणि भरपूर असं घसडलेलं आहे. कारण दोघं असे उडून पडलेले समोर, त्याच्यामुळं चांगलेच घसडले ते रोडवर. केलेले पुण्य काय म्हणतो वाया नाही गेलं. केलेले पुण्य वाया नाही गेलं. स्वामी समर्थच पाठीशी. त्यांना तुम्हाला सांग का, ते शिवाजी दादा जे होते ना, मी फेसबुकला पहिला व्हिडिओ टाकला, म्हणजे इन्स्टाला पण टाकलेला होता. आणि सगळ्यांचे मेसेज येत होते, ताई तू दिसत नाही आम्हाला, असं तसं. आणि असं झालेलं आहे. दादांना सगळे म्हणत असं एवढं दुखलं तरी हिना व्हिडिओ सोडला, हिला काय वेड लागलं. तसं नाही दादांनो, तुम्ही जरी लांब असले तर तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात. रक्तापेक्षा हे जीवलग नातं झालेलं आहे. तुम्ही जरी मला बोलत नसले पण कमेंटद्वारे माझे तुम्ही इतका जीव लावून बोलतात, तर माझ्या काळजाळत्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे म्हणून मला राहुलला नाही म्हटलं बोलाव, दोन शब्द यांना सांगून टाकू. आपण प्रत्येक आनंदाची गोष्ट शेअर करतो, तर मग एखादी दुःखाची गोष्ट शेअर केल्यानं काय होणार आहे. तेवढंच माझं मनही हलकं होईल म्हटलं. सगळ्यांच्या कमेंट येईल, ताई तू दिसत नाही आम्हाला इन्स्टाला, कुठं गेली. तर म्हणलं दादांना असं असं झालं. मग ते मी व्हिडिओ पोस्ट केला, सगळी घटना ते सांगितली. त्याच्यानंतर मग शिवाजी दादांचा मेसेज पडला, अहो दादा, तो दादा म्हणे मीच तुम्हाला त्या फाट्यावरून उचलून गाडीत टाकलं म्हणे, तुम्ही वाचल्या. तेवढंच मला खूप आनंद झाला. मग त्याच्यानंतर मी ती कमेंट बघितली. मग दाजीला म्हटलं त्यांना रिप्लाय द्या ना, त्यांचं प्रायव्हेट आहे म्हणलं अकाउंट, पण मला बोलायचंय म्हणलं. मी मेसेज टाकला त्यांना आणि म्हणलं ते तुमचा नंबर पाठवा म्हणलं दादा. त्यांनी नंबर लगेच पाठवला आणि आम्ही दुपारी त्यांच्याशी निवांत बोललो. 1.5 तास बोललो. हा, कारण की त्यांनी सांगितलं की डिटेल स्टोरी काय झाली म्हणून ऍक्सिडेंटची. कारण त्यांनी स्वतः समोरासमोर बघितला तो. आणि त्यांनी ते अँब्युलन्स वगैरे नंतर टाकलं, यांना उचलून सगळं स्टोरी सांगितलं त्यांनी, कसं काय झालं. कारण की हिला तर ते नंतर काहीच आठवलं नाही. जशी गाडी ठोकली त्याच्यानंतर काहीच आठवलं नाही. ते डायरेक्ट घाटीमध्ये डोळे उघडले तिचे. मी गेले म्हणून, तुमची बहीण गेली म्हणून सोडली होती. कारण डोळे ते लगेच माथ्यावर नेले होते म्हणे. एकदम असे शांत पडलेले, घू नाही चू नाही. पण आणि यायचा कार्यक्रम आवरलेले असे लोक म्हणत होते. म्हणून भाषे माझे थोडे त्यांना कळत होते, त्यांच्याकडून नंबर वगैरे घेतला. पण तितक्या जागेत परत गुरमळत राहिले. मग नंतर मग त्यांनी काही छातीत दाबलं गिबलं असेल समजा, तर लगेच मला श्वास निघला. तर मग त्यांनी लगेच सावलीत नेलं झाडाखाली, पाणी वगैरे पाजलं नाही. लोक म्हणत होते पाणी वगैरे देऊ नका. आणि 108 नंबरला कॉल केला त्यांनी आणि लगेच 10-15 मिनिटात तिथे अँब्युलन्स आली. आणि अँब्युलन्स मध्ये टाकून सनी त्या समोरच्या मुलांनी त्यांना एका मुलाला पण लागलं होतं पाठीमागच्या, त्यांनी पैसे वगैरे अँब्युलन्सचे भरले आणि यांना घाटीत पाठवून दिलं. आणि मला 12:30-1ला माहिती झालं. त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला होतो. मी तसंच ते काम मध्ये सोडलं आणि घाटीला गेलो. आणि तिथे गेलो तर मला तो जीवच लागत नव्हता तोपर्यंत, काय झालं काय नाही. तर अशी वाईट घटना होती परवा दिवशीची. पण चांगलं झालं श्री स्वामी समर्थाने आणि तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं तिचा जीव वाचला. तेच ना. आणि मला जेव्हा जाग आली दादांना, मला कोणाचीच आठवण येत नव्हती, फक्त पोरं. मी म्हणायचे माझ्या पोराला कसं वारं सोडताच येत नाही ना. मी तर सगळ्या गोष्टी होत्या म्हटलं, स्वयंपाक वगैरे त्यांच्याकडे कोण लक्ष देणारे. म्हणजे नुसतं रडत होते मी. तर मग सिस्टर ते म्हणे बेटा बरं होईन, तुझं नाव काय, म्हणे त्यांनी गप्पा गुंग केलं. पण वेदना
वेदना अशा होत्या की सहन होत नव्हत्या, रडत बी होते, बोलत बी होते. जे हे शोल्डरचे थोडे ते धागे दोरे असते वरचे ते थोडे दूर झाले, तुटले सारखे, ते जोडलेले असते ते तुटले आणि त्याच्यामुळे थोडं जास्त तकलीफ होती तिला. तर डॉक्टरला आम्ही विचारलं, ते म्हणे 2 ऑप्शन आहे म्हणे, एक तर तुम्ही ऑपरेशन करून बी करू शकता किंवा असं नॉर्मल तुम्ही बघा म्हणे, खाऊन पिऊ जर घातलं चांगलं वगैरे खाल्लं पिल्लं तर होऊन जाईल म्हणे, आणि बेल्ट दिला तुमच्या मनानं म्हणे कोणतं करायचं तर करू शकता म्हणे. मी दाजी म्हणणं दिले होते लगेच सही म्हणे ऑपरेशनलाच घेऊ म्हणे 2 दिवसात, पण म्हणलं नाही, म्हणलं ऑपरेशन मला नाही करायचं म्हणलं, मग मी बघते म्हणलं 8 दिवस. ते म्हणे पेन तर होणारच आहे म्हणे, कारण हाडातून ठणकाय म्हणे तो, 8 दिवस तुम्हाला ते रिकवर व्हायला टाइम लागणार आहे म्हणे, तुम्ही सहन करा, मग 8 दिवसांनी निर्णय घ्या म्हणे. तसं बरं होणारच आहे म्हणे, पण जेव्हा ते मार लागले राहत होते त्याच्यात असा गोळा येतो वरती, म्हणजे बेडम दिसन म्हणे, तुमचं वय नाही म्हणे एवढं, पण ते बेडम दिसन म्हणे, नॉर्मल येतं म्हणे ते नॉर्मल वगैरे. येतं म्हणे, पण आणि याच्यात रिकवर होईल पाक बघा हा, म्हणे कारण तुमच्या की ते हिशोबाने. बेल्ट दिला तर बेल्टानं ते बेल्ट व्यवस्थित वापरा म्हणे, तेच जागेवर येऊन जाईल म्हणे. आणि त्याच्यात एखाद्याचं येतही नाही म्हणे, पण मी तुम्हाला सांगितलं म्हणे, परत काय म्हणशाल तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, मग याच्यावर काही ऑप्शन नव्हतं का, मी काही लपून ठेवत नाही म्हणे, कारण की दुसरी रिचार्जची तुम्हाला ही सांगते म्हणे मी बाजू, असं पण ऑप्शन आहे म्हणून, हे पण ऑप्शन चांगले आणि ते पण चांगले, ते जरा लवकर आहे म्हणे, पण सर्जरी करू नये म्हणे. म्हणलं सर हेच करते, मला कुठं जाणे, म्हणलं आता करते, 1-2 महिने आराम होते म्हणलं रिकवर. ठीक आहे म्हणे, चालन म्हणे, याच्यात बी काही वावगं नाही. मग आलो आम्ही घरी, पण खरंच म्हणजे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचा सपोर्ट, आणि आमचंही कुठेतरी पुन्हा वाया नाही गेली, म्हणजे ती पुन्हा आडवी आली, काय म्हणतं काळ लिहिलेला होता पण ते घडून नाही आला. तेच एक ईश्वरचरणी प्रार्थना करेन, स्वामी समर्थाला. खरंच मी आता माझं जर बरं झालं म्हणजे बरं तर होणारच आहे, आंघोळ वगैरे करून, आता मी 8-10 दिवस आंघोळ नाही सांगेल मला, मग नंतर केंद्रात जाईल, दर्शन वगैरे करून येईल. टाक्यामुळे मला डोळ्याला आंघोळ थोडं 2 टाके दिलेले डोळ्याच्या वरती, आणि ते इथं थोडं खरचटलेलं आहे ना, तिथं ते औषध वगैरे. मार लागला डायरेक्ट, म्हणजे ती अशी समोर पडली होती बहुतेक ती, त्याच्यामुळे. चला, धन्यवाद सर्वांचे. जय शिवराय जय शिवराय सर्वांना, सर्वांना. रामकृष्ण हरी दादांनो, चला, बाय. बाय.